नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल विथ इंटरव्ह्यू राऊंड फेज 2 टेट 2022ची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. पण मित्रांनो, तुमच्या मनात खूप प्रश्न पडले असतील की आम्ही इंटरव्ह्यूची कशी तयारी करायची आहे, वयाची काय अट असेल, कोणत्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्यासाठी मी हा सरळ सोपा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला साध्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी लक्षात येईल आणि कन्फ्युजन होणार नाही आणि इंटरव्ह्यूची भीती पण तुम्हाला वाटणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी माझं टेलिग्राम लिंक तुम्हाला शेअर करत आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करावं. तिथे मी मेरिट लिस्टची PDF सेंड केलेली आहे आणि सगळ्या विषयाचे लेसन प्लॅन पण मी टाकलेले आहे, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूचे डेमोसाठी, जे की 10 मार्क्ससाठी असते, त्याच्यात खूप मदत होईल. तर बघा मित्रांनो, टेट 2022मध्ये आपण ही एक्झाम दिली होती आणि पवित्र पोर्टल फेज 2ची भरती ही म्हणजे निवड यादी ही 2025मध्ये लागलेली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता हे 12/2/2023 कन्सिडर करण्यात येत आहे. म्हणजे त्या पहिलेचं क्वालिफिकेशन तुमचं पाहिजे. त्यानंतर हे इंटरव्ह्यू मित्रांनो SOP शासन नियमानुसार होणार आहे. SOP हा 30 मार्क्सचा असतो. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, इंटरव्ह्यू राऊंड हा 30 मार्क्सचा असतो. या 30 मार्क्सला यांनी डिवाईड केलेले आहे. म्हणजे 5 मार्क्स आपल्या व्यक्तिमत्वाला दिलेले आहे, तुमच्या पर्सनॅलिटीला दिलेला आहे, 5 मार्क्स जनरल नॉलेजला दिलेले आहे, किंवा आपल्या जिल्ह्यातले किंवा आपल्या महाराष्ट्राचे विशेषतः किंवा जनरल नॉलेज किंवा समस्यांवर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतात, त्याच्यासाठी 5 मार्क्स आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, उमेदवाराचा विषय ज्ञान म्हणजे आपला विषय, आपल्या विषयात त्याचं किती ज्ञान आहे यावर 10 मार्क्स अवलंबलेले आहे. आपलं स्पेशलायझेशन ज्याच्यात असेल त्यावर ते आपल्याला प्रश्न विचारते. सपोज दॅट माझा सब्जेक्ट हा सायन्स आहे, तर जास्तीत जास्त मला सायन्सवर प्रश्न विचारले गेले आणि डेमो पण मी त्याच्यावर दिले. तर यावर 10 मार्क्स आपल्याला असतात. आणि त्याच्यानंतर राहिलेले 10 मार्क्स हे पाठ निरीक्षणासाठी असते, म्हणजे डेमोसाठी असतात. तर हे पूर्ण 30 मार्क्स असते आणि हे SOP शासन नियमानुसार संस्थांना घ्यायचा असतो. त्यांनी मार्क्स पण काय केलेले आहे मित्रांनो, डिवाईड करून दिलेले आहे. अशा प्रकारे इंटरव्ह्यू होतो. 30 मार्क्सचा इंटरव्ह्यू होतो. तुम्हाला आधीच मी पहिल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे, लेडीज जर असेल तर तुम्ही फॉर्मल साडी घालून जा अगदी व्यवस्थितपणे, आणि मेन्स असेल माणसासाठी फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट ते पण प्लेन घालून जा. प्रिंटेड वगैरे असं नसलं पाहिजे, एकदम डिसेंट दिसलं पाहिजे आपण, आणि लाईट कलर असलं पाहिजे, आणि आपलं व्यक्तिमत्व उठून दिसलं पाहिजे, नीटनेटकं असलं पाहिजे. यावर पण ते आपल्याला 5 मार्क्स देतात. पण या मुलाखतीचं नियोजन करण्यासाठी सगळ्या संस्थांना 26/6/2025 ते 30/6/2025 पर्यंत वेळ दिलेला आहे. म्हणजे 26 जूनपासून तर 30 जूनपर्यंत मुलाखतीचे नियोजन करायचे आहे. म्हणजेच की सर्व संस्थांना ज्यांची निवड झालेली आहे त्यांना या 8 दिवसात इंटरव्ह्यूसाठी कॉल करणं, ईमेल पाठवणं आणि कॉल लेटर पाठवणं, या सगळ्याचं नियोजन आणि मुलाखतीची योजना हे त्यांना सर्व 30 तारखेपर्यंत करून ठेवायचे आहे. आणि त्यानंतर 1 जुलैपासून म्हणजे 1/7/2025 पासून इंटरव्ह्यू चालू होणार ते 21/7/2025 पर्यंत, म्हणजे 21 जुलैपर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे. म्हणजे यावेळेस विद्यार्थी मित्रांनो दिवस पण वाढवून दिलेले आहे. फर्स्ट फेजमध्ये 15 दिवसच दिले होते इंटरव्ह्यूसाठी. यावेळेस सरकारने आपल्याला 21 दिवस दिलेले आहे इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे टेन्शन घेण्याची, घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. कोणतीही धावपळ करू नका. अजून तुमच्याकडे 5-6 दिवस आहे पूर्ण तयारी करायला आणि इंटरव्ह्यू फेस करायला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 25 तारखेपर्यंत
संस्थांना अंतिम निवड करायची आहे, म्हणजे शिक्षक निवडायचे आहे आणि शिक्षक निवडल्यानंतर त्यांचा अप्रूव्ह काढणे, त्यांचा शालार्थ ID काढणे, म्हणजे त्यांना कन्फर्म करणे, ह्यांच्यासाठी पण सरकारने वेळ दिलेला आहे. तो म्हणजे 14/8/2025 सगळ्या संस्थांनी ज्या शिक्षकांना निवडलं आहे त्यांना काय करायचं आहे, शालार्थ ID रेडी करून पेमेंट स्टार्ट करायचं आहे. कारण की फर्स्ट फेजमध्ये खूप साऱ्या शिक्षकांनी किंवा अभियोग्यताधारकांनी खूप प्रॉब्लेम फेस केले आहे. त्यामुळे सरकारने हा नियम लावला असेल, बरोबर आहे. त्यानंतर कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट यासाठी मी शॉर्ट्समध्ये पूर्ण लिस्टच टाकलेली आहे. तरी तुम्ही ते लिस्ट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते माझ्या शॉर्टमध्ये जे जे कागदपत्र डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे ते त्याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहून पण घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, संस्थाचालक तुमच्याशी कसा संवाद साधू शकतो किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांच्याशी कसं कम्युनिकेशन करू शकतो, तर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, संस्थांना 8 दिवस दिलेला आहे. या 8 दिवसात तुम्हाला संस्थेकडून तुम्ही कॉल करू नका. फक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्या संस्थांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर बघा, इथे आपलं शिक्षण 2023च्या पूर्वी शिक्षण आपलं पूर्ण झालेलं असावं. मग त्यानुसार एजचा प्रॉब्लेम येतात. भरपूर मला कमेंट्स आलेले आहे, मॅडम एज बार होऊ का मी? तर बघा, एज तुमचं कितीही असो, या रोजी म्हणजे 16/10/2023 तुमचं एज कन्सिडर करण्यात येत आहे. म्हणजे आज रोजी तुम्ही 47 वर्षाचे असाल तरी तुम्ही एज बार होणार नाही. पण 1ली ते 8वीपर्यंत एज लागू असते. आणि यावर्षी सरकारने आपल्याला कोरोनाचे 2 वर्ष वाढवून दिलेले आहे, एक्सटेंड करून दिलेले आहे. पहिला एज लिमिट होतं 38, आता ते 40 करून दिलेलं आहे. आणि कास्ट ज्यांची कॅटेगरी आहे VJNT SC ST यांना पहिले 43 वर्षच होते, आता 2 वर्ष वाढून मिळालेले आहे, म्हणजे 45 वर्ष त्यांना शैक्षणिक पात्रता लागते. तर घाबरून जायचं काहीच कारण नाही. आपण इझिली त्या एजमध्ये त्या कॅटेगरीमध्ये आपण हे होतो. मित्रांनो, अशी होती सरळ सोपी माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. धन्यवाद.